बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। विधिमंडळाच्या अधिवेशनात सोशल मीडियावरील बदनामीकारक मजकुरावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे। फडणवीसांनी अधिवेशनात तत्वज्ञान झाडताना कंसात हे देखील स्पष्ट करावं की कारवाई फक्त भाजपची बदनामी झाल्यावरच होणार का, असा बोचरा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत बोलताना सोशल मीडियाद्वारे कोणत्याही पुराव्याविना होणारी बदनामी टाळण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती। सोशल मीडियाचा वापर करून कोणत्याही पुराव्याविना बदनामी करणं हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्याचा सामना करावा लागतोय, महिलांना तर विशेषतः करावा लागतो। या संदर्भात कायद्यात काही तरतूद करता येईल का हे पडताळून पाहण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन केली। त्यांच्या शिफारसीनुसार पुढील कारवाई केली जाईल असंही फडणवीस यांनी सांगितलं। आता याच मुद्द्यावरून सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे। सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे। या फोटोमध्ये बॉलिवूड चित्रपट लुटेरे पोस्टर असून त्यावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे, अनिल देशमुख, संजय राऊत यांचे फोटो एडिट करून लावले आहेत। या फोटोवर महाराष्ट्र के लुटेरे असं नाव दिलं असून दिग्दर्शन उद्धव ठाकरे आणि संगीत शरद पवार असं एडिट केलेलं आहे। सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात गॅस सिलेंडरचे दर 1750 रुपयांच्या घरात पोहोचले असून भविष्यात ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते अशी भीती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केली आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आयातीवर परिणाम होत असून आपण इतर देशांच्या दयेवर अवलंबून राहण्याऐवजी नैसर्गिक संसाधनांचा वापर करून आत्मनिर्भर होण्याची गरज आहे। हर्षवर्धन जाधव म्हणाले की भारताला लागणाऱ्या एकूण गॅसपैकी 50% गॅस आपण आयात करतो तर 50% देशांतर्गत उत्पादित होतो। मुंबईपासून 140 किलोमीटर अंतरावर मुंबई हायमध्ये नैसर्गिक गॅसचा प्रचंड साठा उपलब्ध आहे। जर तेथील उत्खनन वाढवलं आणि सध्या हजिरा गॅस लाईनद्वारे इतर उद्योगांकडे वळवला जाणारा गॅस काही काळासाठी घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी राखीव ठेवला तर गॅसचा तुटवडा कायमचा संपू शकतो। याबाबत त्यांनी विधानसभा अध्यक्षांना आणि राज्य सरकारला निवेदन दिलंय। हर्षवर्धन जाधव म्हणाले की उत्खननासाठी ब्रिटिश पेट्रोलियम सोबत झालेला करार हा केवळ विशिष्ट भागापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण ऑइल फील्डसाठी लागू करावा, जेणेकरून आपण केवळ स्वतःची गरज भागून इतर देशांनाही गॅस पुरवू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। देशात आणि राज्यात गॅसचा जो तुटवडा जाणवतोय तो दूर करण्यासाठी मी राज्य सरकारला निवेदन दिल्याचं त्यांनी म्हटलंय। जितेंद्र आव्हाड हे काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाविषयी काय बोलले, त्यावर अध्यक्षांनी काय निर्णय घेतला यावर हा विषय संपलेला आहे। राज्याचे राज्यपाल असताना भगतसिंग कोश्यारी यांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला होता तेव्हा काल ओरडणारे लोक गप्प का बसले होते, असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे। त्यावेळी कोश्यारींना का हटवलं नाही याचं उत्तर सरकार देणार का, असा सवाल पटोले यांनी केला आहे। नाना पटोले म्हणाले की राज्यामध्ये गॅस तुटवडा सुरू आहे, आम्ही गेली 2 आठवडे हे सरकारला सांगतोय, पण सरकार या प्रश्नावर पळ काढत आहे। सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री होते पण ते काहीही बोलले नाहीत। सरकारकडून मुलांचं शिक्षण बंद करण्याचं पाप सुरू आहे। मुख्यमंत्री माध्यमांसमोर म्हणतात गॅस तुटवडा कुठेही नाही, राज्य सरकार जनतेचा अपमान करत आहे। युद्धाचा आजचा 18वा दिवस आहे। सरकारने पुढे बोललं पाहिजे, काय खरं आहे ते लोकांना सांगितलं पाहिजे। सरकार काळाबाजारात सहभागी आहे का, असा प्रश्न निर्माण झालाय। मुख्यमंत्री की सरकार कोण गॅसवर बसला आहे, असा सवाल पटोलेंनी केला आहे। नाना पटोले म्हणाले की भाजपच्या विचारसरणीच्या लोकांना काय वॉशिंग मशीनमध्ये धुण्यात येतं का? बाहेरील लोक महाराष्ट्रात राज्यपाल बनून येतात तेव्हा ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दैवतांचा अपमान करण्यासाठी येतात का, असा सवाल पटोले यांनी केलाय। सरकार धर्मस्वातंत्र्य विधेयक हे ताकदीच्या जोरावर लागू करू इच्छित आहे। महाराष्ट्रात दमनकारी व्यवस्था निर्माण करण्याचं काम फडणवीस सरकारकडून सुरू आहे। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी संसदेत दिलेलं उत्तर निव्वळ दिशाभूल करणार असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे। मंत्र्यांचं उत्तर थातूर मातूर आणि वेळ मारून नेणारं आहे। ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही जळाल्याचं का सांगितलं असं म्हणत रोहित पवारांनी थेट मंत्र्यांच्या पारदर्शकतेवर आणि विमान कंपनीशी असलेल्या त्यांच्या संबंधांवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत। अपघाताचा तपास आंतरराष्ट्रीय निकषांनुसार सुरू असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना रोहित पवारांनी आरसा दाखवलाय।
त्यांनी विचारलं की जर बारामती विमान दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे तर मंत्र्यांनी तो जळाल्याचं का सांगितलं? सत्य लपवण्यासाठी आणि पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी ही चुकीची माहिती दिली जातीये का? ब्लॅक बॉक्समधील डेटा एडिट केला जात असल्याचा संशयही त्यांनी यापूर्वी व्यक्त केला होता. रोहित पवार यांनी मंत्र्यांवर वैयक्तिक हितसंबंधांचे गंभीर आरोप केलेत. ज्या VSR व्हेंचर्स कंपनीचं विमान अपघातात सापडलं त्या कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात मंत्र्यांनी पाहुणचार घेतला होता असा दावा त्यांनी केला. अशा परिस्थितीत मंत्री त्या मिठाला जागून चौकशीत पारदर्शकता टाळत आहेत का? अशा मंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा कशी करायची असा बोचरा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. केवळ बारामतीतच नव्हे तर अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या संदर्भातही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. अमेरिकन सुरक्षा एजन्सीनं या अपघाताबाबत माहिती मागितली असतानाही ती का दिली जात नाही असा सवाल त्यांनी केला आहे. माहिती लपवून केंद्र सरकार नेमकं काय साध्य करू पाहतंय असा आरोपही त्यांनी केला. मुंबईमध्ये गॅस पुरवठा अतिशय सुरळीत सुरू आहे. ग्रामीण भागात थोडासा विस्कळीत झाला आहे. तो सुरळीत करण्याचा प्रयत्न येत्या काही दिवसांमध्ये केला जाईल. 25 दिवसांच्या गॅपने बुकिंग केल्यावर सिलेंडर जरूर मिळत आहे. मविया गॅसवर असल्याने त्यांना राजकीय गॅस पुरवण्यासाठी आम्ही तयार आहोत असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलं आहे. नवनाथ बन म्हणाले की मवियामध्ये संजय राऊत ज्या पद्धतीने बोलत आहेत त्या पद्धतीने कुणीही बोलायला तयार नाही. अधिवेशन सुरू आहे. जर खरंच इतका गॅस तुटवडा असता तर सर्व आमदार तिथे बोलले असते. पण हे फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम राऊत यांच्यामार्फत सुरू आहे. लोकांमध्ये अराजकता निर्माण झाली पाहिजे यासाठी राऊत प्रयत्न करत आहेत. नवनाथ बन म्हणाले की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानासोबत केली तेव्हा संजय राऊत आणि उभाटा गट शांत होता. जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत अपमानकारक वक्तव्य केलं त्यानंतर देखील संजय राऊत आणि उभाटा गप्प आहेत. संजय राऊत यांनी या प्रकरणी आवाज उठवत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करायला हवा होता. या प्रकरणी पत्रकारांनी प्रश्न विचारला पण त्यांनी बोलणं टाळलं. मतांसाठी आव्हाड वारंवार अपमानकारक वक्तव्य करतात त्यावेळीही राऊत गप्प होते. नवनाथ बन म्हणाले की उभाटा गट छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान अशा पद्धतीने सहन करत औरंगजेब अफजल खान यांचा उदो करण्याचं काम करतोय. राऊत मतांसाठी किती लागून चालन करणार याचं उदाहरण आज बघायला मिळालं. पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. तुम्ही कितीही लागून चालन केलं तरी उद्धव ठाकरे, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांना शिवरायांचे मावळे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नव्या महाविद्यालयांना अनुदानित तत्वावर परवानगी न देण्याबाबतच्या धोरणात बदल करणं शक्य नाही. मात्र अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती केली जाणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. सन 2026-27च्या अर्थसंकल्पातील उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला मंत्री पाटील यांनी उत्तर दिलं. मंत्री पाटील म्हणाले की 2001 मध्ये राज्य सरकारनं नव्या महाविद्यालयांना विना अनुदानित तत्वावर परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्या धोरणानुसार महाविद्यालयांमध्ये सुमारे 80% विद्यार्थ्यांना विविध सवलती दिल्या जातात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 100% शुल्क माफी, ओबीसी विद्यार्थ्यांना 50% तर मुलींना 100% सवलत दिली जाते. या व्यवस्थेमुळे महाविद्यालयांचा खर्च भागवला जात असल्यानं सध्या अनुदानित धोरणात बदल करणं शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र राज्यातील 1200 अनुदानित महाविद्यालयांमध्ये 5400 प्राध्यापक भरतीला मान्यता देण्यात आली आहे. तसंच विद्यापीठांमध्ये 700 प्राध्यापकांची भरती होणार असून एकूण 6000हून अधिक प्राध्यापकांची भरती लवकरच होईल असं त्यांनी सांगितलं. 2001 पूर्वी स्थापन झालेल्या 78 महाविद्यालयांना अनुदान दिल्यास राज्याच्या तिजोरीवर किती आर्थिक भार पडेल याचा अहवाल तयार करून वित्त विभागाकडे पाठवण्यात आलाय. मात्र अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही असं त्यांनी सांगितलं. सदस्य जयंत पाटील यांनी जाहिरातीवरील खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की 2020 मध्ये जाहीर झालेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात 2022 पासून सुरू झाली. 2022 ते 2025 या कालावधीत त्याची अंमलबजावणी करण्यात राज्य देशात आघाडीवर आहे. या धोरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी जाहिराती आवश्यक होत्या. त्यामुळे जाहिरातीवर खर्च झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जाणून बुजून असं वक्तव्य केलं जातं हे आता स्पष्ट झालंय. त्यांच्याकडून अनावधानानं हे वक्तव्य केलं हे बिलकुल जाणवत नाही. मी सभागृहातच होतो, ते मुद्दाम अशी वक्तव्य करतात. त्यांना याची कठोर किंमत मोजावी लागणार आहे असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. शंभूराज देसाई म्हणाले की दिल्लीमध्ये जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू असतं त्यावेळी शिवसेना खासदारांची बैठक घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये जात असतात. त्या बैठकीसाठी ते दिल्लीत गेलेत. राज्यातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते तिथं जात असतात. जिल्हा परिषद निवडी संदर्भात दिल्लीला जाण्याची गरज नाही. तो राज्यातील प्रश्न आहे. केवळ खासदारांच्या बैठकीसाठी आणि राज्यातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. शंभूराज देसाई म्हणाले की काल धर्मस्वातंत्र्य बिलावर सभागृहात चर्चा सुरू होती.
यावर जितेंद्र आव्हाड बोलताना यांनी ऐतिहासिक संदर्भ देत असताना शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या अनुषंगानं अपमानास्पद वक्तव्य केलं. मी ते ऐकून त्यावर हरकत घेतली. तालिका अध्यक्षांकडे मागणी केली की हे वक्तव्य काढून टाका, आव्हाडांना माफी मागायला लावा. पण आव्हाड काही माफी मागायला तयार नव्हते. सभागृह तहकूब झालं. अध्यक्षांनी आव्हाडांना 3 वेळा सांगितलं की दिलगिरी व्यक्त करत शब्द मागे घ्या. अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा आव्हाड सभागृहात मोबाईलवर काहीतरी बघत होते, कुणाशी तरी बोलत होते. इतकं अपमानास्पद वक्तव्य करूनही त्यांना त्याचं काहीच गांभीर्य नव्हतं. शंभूराज देसाई म्हणाले की आपल्याकडून जर एखादं वक्तव्य चुकीनं गेलं असेल तर चेहऱ्यावरील हावभावावरून ते लक्षात येतं. पण जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावर ते वक्तव्य चुकीनं गेले असे काहीच हावभाव नव्हते. शेवटी अध्यक्षांनी निर्देश दिले की माफी मागावी. निर्देश दिल्यावर सुद्धा त्यांनी केवळ दिलगिरी व्यक्त केली. अध्यक्षांनी कारवाई करू अशी कडक भूमिका घेऊ म्हटल्यावर त्यांनी ते शब्द माघारी घेतले. त्यांना निलंबित करावं अशी आम्हा सर्वांची इच्छा होती, पण अध्यक्षांनी त्यांना अखेरची समज दिली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.